परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहूयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची श्री रामनवमी संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा या सर्वांवर शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चैत्र महिना आला की हिंदू धर्माच्या नवीन वर्षाची सुरुवात आपण मानतो आणि मग त्यानुसार विविध सण, उत्सवाला सुरुवात होत असते. चैत्र महिन्यात रामनवमी आपण साजरी करतो आणि प्रभू श्री राम म्हणजे हिंदू धर्माचं एक आराध्य दैवत, हिंदू धर्मीयांचं एक आराध्य दैवत असं आपण मानतो. तर याच अनुषंगाने सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये हजर आहेत. आपण आधी त्यांचं स्वागत करूया. सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलच्या या सनातन संवाद मालिकेत. आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती श्रीरामनवमीच्या निमित्तानं प्रभू श्री रामचंद्रांच्या वरती. तर मुळातच वाल्मिकी लिखित रामायण हेच सत्य मानलं जातं आणि त्याच्यानंतर आपण त्या अनुषंगानं रामायण सत्य की असत्य असा बराच वाद आहे. त्याबाबत काय सांगाल नेमकं? आरच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांना वंदन करतो आणि आता या आजच्या चर्चेला सुरुवात करतो. तुम्ही जो प्रश्न विचारला, हा प्रश्न खरं तर एक 50, 60, 70 वर्षापूर्वी हा प्रश्न नव्हताच. हा प्रश्न सध्या आता गेल्या 60, 70 वर्षाच्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आलेला आहे. आता रामायण खरं होतं की नव्हतं, मुळात हा प्रश्न पडण्याची गरजच नाहीये. कारण आज आपण बघितलं ना, तर त्या काळामध्ये जी ठिकाणं होती, जसं अयोध्या होतं, अयोध्या आजही आहे. जिथे शूर्पणखेचं नाक कापलं गेलं, त्याच्यावरून नाशिक हे शहर आजही आहे. पंचवटी जिथं आपण म्हणतो, पंचवटी आहे. दंडकारण्य हे क्षेत्र आहे. आपण जर बघितलं तर रामायणामध्ये हम्पीचा म्हणजे किष्किंधा नगरी, की ज्याला आज आपण हम्पी म्हणतो, तो उल्लेख आढळतो. तो आजही आहे. चित्रकूट पर्वत हा आजही आहे. रामेश्वरम, की जिथं रामाने शिवलिंग स्थापन केलेलं आहे, ते रामेश्वरम आजही आहे. लंका, की ज्याला श्रीलंका म्हणतात, तो आजही आहे. सगळ्यात मोठा ढळढळीत पुरावा तो म्हणजे रामसेतूचा, की जो आम्ही हिंदू गेल्या लाखो वर्षांपासून म्हणतोय की रामसेतू बांधलेला होताच, आहेच. विज्ञानाने आता सिद्ध केलंय गेल्या 40-50 वर्षात, की नासाने सिद्ध केलं की रामसेतू आहे. एक असं खडकाची रांग आहे. म्हणजे रामायण होतं की नव्हतं हा प्रश्नच नाहीये. रामायण हा आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. आणि म्हणून बघा, आज आपण जेव्हा एकमेकाला भेटतो तेव्हा पटकन हल्ली ग्रामीण भागात तर विशेषतः राम म्हणतात. बरोबर. किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये काही अर्थ नसेल समजा, तर आपण काय म्हणतो, त्याच्यात काही रामच नाहीये. इतका राम हा आमच्या जीवनाशी निगडीत झालेला आहे. त्यामुळे रामायण घडलं की नाही घडलं हा प्रश्नच नाहीये. आणि रामायण हे केवळ भारतातच नाहीये. अच्छा. तर विदेशामध्ये सुद्धा रामायण हे ठिकठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो. रामायण हा विदेशामध्ये सुद्धा विविध देशांचा भागच आहे. जसं आपण इंडोनेशियाचं उदाहरण घेतलं तर इंडोनेशियामध्ये काक्विन रामायण म्हणून तिथं खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या विमान सेवेचं नावच गरुडा एअरवेज आहे. त्यानंतर थायलंड आहे किंवा कंबोडिया आहे. म्हणजे कंबोडियाच्या राजालाच रामा ही पदवी दिली जाते. कंबोडियाची जुनी राजधानी होती अयोध्या, ती अयोध्या नावावरनं पडलेली आहे. त्यानंतर जावा सुमात्रा आहे. त्यानंतर फिजी आहे, मॉरिशस आहे, नेपाळ आहे. म्हणजे केवळ भारतातच नाही तर जगामध्ये अनेक देशामध्ये आजही रामायण हा त्यांच्या परंपरेचा भाग आहे. आपल्याला म्हणजे आश्चर्य वाटेल की इंडोनेशिया देश हा खरं तर मुसलमान देश आहे, पण तरी ते म्हणतात की रामायण हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे रामायण घडलं किंवा नाही हा प्रश्नच नाही. रामायण घडलेलंच आहे. आणि जर आपण आध्यात्मिक स्तरावर बघितलं तर आजही अनेक संतांनी आपल्याकडे तुलसीदासांनी रामायण लिहिलं, अनेक संतांनी रामाचा जप सांगितलाय. अनेक साधक आज रामनामाचा जप करत श्रीरामाच्या अस्तित्वाची आजही अनुभूती घेतातच.
त्यामुळे रामायण हे होतं, झालं होतं आणि ते असणारच आहे, विश्वाच्या अंतापर्यंत ते असणारच आहे. अच्छा. रामनवमी आपण चैत्र नवमीला साजरी करतो, चैत्र शुक्ल नवमीला. हम्म. त्याच्या पाठीमागची नेमकी आध्यात्मिक भावना काय आहे? आता चैत्र शुद्ध नवमीला रामाचा जो जन्म झाला तर तो या दिवशी झालेला आहे. अच्छा. दुपारी माध्यान्ही 12 वाजता राम जन्म झालेला आहे. प्रभू श्री रामचंद्र यांना श्री विष्णूचा 7वा अवतार असं मानलं गेलेलं आहे. आता ह्या दिवशी जे रामतत्व असतं तर ते इतर दिवसांपेक्षा 1 सहस्त्रपटीने अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि म्हणून या दिवशी श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ कसा घ्यायचा तर या दिवशी म्हणजे श्रीरामाचं पूजन तर केलं जातच. श्रीरामाची जी मूर्ती असते किंवा प्रतिमा असेल त्याची पंचोपचारिक किंवा षोडशोपचारिक पूजा केली जाते. श्रीरामाचा पाळणा गायला जातो आणि ह्या दिवशी श्रीराम जयराम जय जयराम हा जो रामाचा जप आहे तर हा जप हा अधिकाधिक करणे आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला लाभदायक ठरते. कारण ज्या दिवशी जे श्रीराम तत्व असतं जे 1000 पटीने अधिक प्रमाणात कार्यरत झालेलं असतं, जेव्हा आपण हा जप करतो तेव्हा ते तत्व आपल्याला अधिकाधिक प्रमाणामध्ये ग्रहण करता येतं आणि म्हणून या दिवशी रामनवमी ही साजरी केली जाते. आता तुम्ही म्हटलात की रामनामाचा जप, श्रीराम जयराम जय जय, याचा आता आपण सगळीकडेच ते बघतो. त्याचा नेमका लाभ कसा होतो, तो जप का करावा? आता ह्या जपाचा मी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. या जपामध्ये जे श्रीराम आहे, ज्या 13 अक्षराचा जप आहे, तर श्रीराम म्हणजे काय तर श्रीरामाचे आवाहन आहे. त्यातला जयराम आहे तर त्याची स्तुती आहे आणि जय जय राम आहे तर श्रीरामाला शरण जाणं आहे. म्हणजे या जपाचा अर्थ काय ते हे श्री रामचंद्र मी तुझं आवाहन करतो, मी तुझी स्तुती करतो आणि मी तुला संपूर्णपणे शरण जातोय. तर असा हा श्रीराम जयराम जय जय राम असा हा नामजप आहे. हा नामजप आपण जर भावपूर्ण केला, देवाला शरण जाऊन केला ना तर निश्चितच त्याचा आपल्याला कैक पटीने लाभ होतो. तेव्हा हा नामजप करणं आवश्यक. आणि कसं असतं ना की देवतेचं रूप त्याच्यापेक्षा त्याचा जप जो आहे ना, नाम आहे, ते अधिक सूक्ष्म आहे. आणि म्हणून ना राम से बडा राम का नाम असं म्हणून म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप छान कथा पण आहे की जेव्हा राम सेतू बांधत असतात तेव्हा सुरुवातीला काय होतं, ते जे दगड जे असतात ना ते दगड बुडत असतात. मग हनुमंत काय करतो तर तो त्याच्यावर रामाचं नाव लिहितो. त्याचा भाव कसा असतो की जर रामाचं नाव लिहिलं तर रामाने ज्याला पकडलं तो बुडणं शक्यच नाही. आणि तो रामाचं नाव लिहितो आणि ते दगड सगळी वानरसेना टाकायला सुरुवात करतं आणि ते दगड तरंगतात. मग ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्र हे दगड टाकतात तो मात्र बुडतो, कारण त्याच्यावर त्यांचं नाव नसतं. त्याच्यावरून लक्षात काय येतं की रामाचं नाव जे आहे ना, कुठल्याही देवतेचं जे नाम असतं तर ते अधिक सूक्ष्म असतं, अधिक प्रभावी असतं आणि म्हणून राम से बडा राम का नाम हे तिथपासून प्रचलित झालेलं आहे. या नामजपासोबतच आपण रामरक्षा सुद्धा म्हणतो. मग ती रामरक्षा नेमकी काय आहे, ती कोणी लिहिली, त्याचा आपल्याला आध्यात्मिक उपयोग कसा करून घेतो? बुधकौशिक ऋषी नावाचे ऋषी होते. तर त्या ऋषींनी श्री रामरक्षा ही लिहिलेली. आता मुळात आपण जर रामरक्षेचे जर स्तोत्र बघितलं तर असं श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे काय तर तो एक मंत्र आहे की म्हणजे तो मंत्रासारखंच ते एक प्रभावी स्तोत्र आहे. त्या स्तोत्रामध्ये सुरुवातीला सांगितलं की बुध कौशिक ऋषी ही श्री रामचंद्रो देवता, त्या स्तोत्राची देवता श्री रामचंद्र आहे. त्या स्तोत्राची शक्ती आहे तर ती सीता आहे. म्हणजे ते कोणत्याही देवाचं जे आपण स्तोत्र म्हणतो ना, ते स्तोत्र जर आपण भावपूर्ण म्हटलं तर त्या देवतेची शक्ती तिथे येते आणि आपल्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण होतं. श्री रामरक्षा हे पण एक असं स्तोत्र आहे की ज्या स्तोत्राची शक्ती स्वतः श्री सीता आहे, म्हणजे रामाची जननी आहे. हनुमंत हे पण त्याचं एक दैवत आहे. हनुमंत श्री हनुमान कीलकम म्हणजे मारुती राया हा रक्षण करता आहे. आणि जेव्हा आपण श्री रामरक्षा स्तोत्र भावपूर्ण म्हणतो तेव्हा आपल्यावर श्री रामचंद्रांची कृपा होते, सीता मातेची कृपा होते. हनुमंत सुद्धा तिथे आपल्या रक्षणार्थ असतो. आपण जेव्हा रामरक्षा हे भावपूर्ण म्हणणार तेव्हा
वातावरणामधले काय अनिष्ट शक्ती असतील त्यापासून सुद्धा आपलं रक्षण होतं. अच्छा. रामायणाचा कालावधी हा शेकडो वर्षापूर्वीचा आहे, म्हणजे हजारो वर्षापूर्वी. हजारो वर्षापूर्वी. आणि बरोबर. तेव्हापासून हे राम हे तत्व, प्रभू श्रीराम हे तत्व आजही आपल्या हिंदू धर्मियामध्ये पृथ्वीवरती अजूनही अस्तित्वात आहे, बरोबर. आपल्या ह्याच्यात भिनलेलं आहे. हे का, म्हणजे हे एवढी शक्ती या तत्वामध्ये का आहे, म्हणजे प्रभू राम एवढे वैशिष्ट्यपूर्ण का आहेत? एकदम सुंदर प्रश्न विचारला तुम्ही, की आपण आज जर बघितलं ना, आजही मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं की आपण आपल्या समोर काय येतं, श्रीराम. किंवा आदर्श राज्य म्हटलं की आज आपण काय म्हणतो, रामराज्य. पटकन कुणाला म्हणताना आपण म्हणतो ना, हा चला जावा रामाचं राज्य करा. म्हणजे काय, आदर्श राज्य करा. इथून लक्षात काय येतं की प्रभू श्री रामचंद्र हे आपल्यासाठी सर्वार्थाने आदर्श होते. त्यामुळे तुम्ही आता म्हटलात ना, ते खूप छान म्हणतात की खरोखर रामायण होऊन आज लाखो वर्ष लोटून सुद्धा आजही प्रभू श्रीरामचंद्रांच्या मला आठवण येते. काय येते, तर त्यांच्यामधली वैशिष्ट्ये, त्यांच्यामधले आदर्श गुण. आपण जर आज प्रभू श्रीरामचंद्रांचं कडे पाहिलं तर लक्षात कसं येतं की ते एक आदर्श पुत्र होते. म्हणजे त्यांना जेव्हा त्यांचं राज्याभिषेक होता तेव्हा त्यांनी तो स्वीकारला पटकन. आणि जेव्हा त्या क्षणी त्यांना सांगितलं की त्यांना वनामध्ये जायचंय तर त्यांनी तेही पटकन स्वीकारलं. दुरुत्तर नाही केलीत ना. त्याचबरोबर जेव्हा राजा दशरथ हे शोक करायला लागले, त्यांच्या इतर माता जेव्हा ते शोक करायला लागल्या तेव्हा त्यांनी त्यांनाही समजावलं. आणि म्हणून ना प्रभू श्री रामचंद्रांना आदर्श पुत्र असं म्हटलेलं आहे. असं म्हणतात की प्रभू श्री रामचंद्रांनी लहानपणी सुद्धा कुठल्याही प्रकारचा हट्ट नाही केलाय. ते असे आदर्श होते. ज्याप्रमाणे ते आदर्श पुत्र होते त्याप्रमाणे ते आदर्श बंधू पण होते. जेव्हा भरत हे वनवासात जेव्हा प्रभू श्री रामचंद्र गेले होते त्यांना भेटायला भरत आला आणि भरतने सांगितलं की तुम्ही परत या आणि राज्य करा, मी तुमचा सेवक होतो. तेव्हा श्रीरामांनी काय सांगितलं की त्यांना उपदेश केलेला आहे की तू राज्य सांभाळ, मला माझ्या वडिलांच्या आज्ञेचं पालन करायला हवं. म्हणजे काय, तर ते एक आदर्श बंधू होते. वेळोवेळी त्यांनी लक्ष्मणाला सुद्धा उपदेश केलेला आहे. ते आदर्श बंधू होते, आदर्श पिता होते, ते आदर्श पती होते. आदर्श पती कसे होते, तर ज्यावेळी त्यांनी सीतेमाचा त्याग केला तर सीतेमाचा त्याग केल्यावरती यज्ञासाठी सपत्नीक बसतात. आणि त्या कटोकाळ असा होता की ज्यामध्ये अनेक राण्या करण्याची पद्धत होती. पण तरी पण प्रभू श्रीरामचंद्रांनी कुठे लग्न नाही केलं. त्यांनी सीतेची एक प्रतिकृती, एक मूर्ती आपल्या बरोबर बसवली. अशा तऱ्हेने ते एक आदर्श पती सुद्धा होते. आदर्श ते एक मित्र होते. म्हणजे सुग्रीव असेल किंवा विभीषण असेल तर ह्यांना त्यांनी राज्य मिळवून दिली आणि ती त्यांना परत देऊन टाकलीत. ती राज्य त्यांनी स्वतः नाही घेतली. ते एक आदर्श शत्रू देखील होते. म्हणजे जेव्हा रावणाचा वध झाला तेव्हा विभीषणाने पण सांगितलं की अशा माणसाला मी अग्नी देणार नाही. तेव्हा स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांनी काय सांगितलं, तर मरणांती वैराणी, व्यक्ती गेली की तिच्यातलं ते शत्रुत्व संपलं. तू जर अग्नी देणार नसतील तर हा माझा सुद्धा भाऊच आहे, मी याला अग्नी देईन. रामाचं आपण जर वर्णन बघितलं तो एक पत्नी होता, एक वचनी होता. प्रभू श्रीरामचंद्र एक वचनी होते. म्हणजे काय, एक वचनी म्हणजे काय, तर आपण तर पटकन म्हणतो ना की त्रिवार सत्य. म्हणजे मी तीनदा सांगतो एखादी गोष्ट तेव्हा त्रिवार सत्य. पण श्रीरामचंद्राच्या बाबतीत काय होतं की श्रीरामचंद्र जेव्हा एखादं वचन सांगायचे तेव्हा ते सत्यच असायचं. ते एक बाणी होते. एक बाणी याचा अर्थ काय, तर त्यांना लक्ष भेदण्यासाठी कधी दुसरा बाण चालवायला लागला नाही. एका बाणातच ते लक्ष पूर्ण व्हायचं. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे ना की ते अति उदार होते. म्हणजे त्यांना युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्यांनी विभीषणाला सांगितलं होतं की मी तुला लंका आहे ती मी तुला देऊन टाकणार. हे ऐकल्यावर सुग्रीवाने विचारलं की विभीषण तुम्हाला शरण आला तर तुम्ही त्याला लंका देऊन टाकली, उद्या जर का तुम्हाला रावण शरण आला तुम्ही काय करणार. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितलंय मी त्याला अयोध्या देऊन टाकली. म्हणजे एवढे ते उदार होते, ते स्थितप्रज्ञ होते प्रभू श्रीरामचंद्र. स्थितप्रज्ञ याचा अर्थ काय की सुख दुःख समीकृत्वा,
सुख असेल दुःख असेल ते स्थिरच असायचं. म्हणजे जेव्हा त्यांना कळलं की आपला राज्याभिषेक आहे तेव्हाही पुढे त्यांना आनंद फार काही झालेला नाहीये, आणि जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला वनात जायचं सगळं सोडून तेव्हाही त्यांना काही पुढे दुःख झालेलं नाहीये. अशा प्रकारे आज जर आपण बघितलं हे जे हा सगळा जो गुणांचा समुच्चय आहे ना, हा जर ह्यातले अगदी मी म्हणतो 10% गुण जर आपण आपल्यामध्ये उतरवले ना, तरी आपलं पण जे जीवन आहे ना हे आदर्श होईल. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं जे महत्व आहे ना, तर ते अनन्यसाधारण आहे. ओके. म्हणजे आज एखादा मुलगा जर आदर्श असेल तर त्याला सुद्धा रामाची उपमा दिली जाते. आणि आज जे कलह जे होतात ना घराघरामध्ये, खरोखर जर आपण जर का श्रीरामचंद्रांचे गुण आपल्यामध्ये उतरवले तर घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये, समाजामध्ये सुद्धा एक सुख, शांती, समृद्धी नांदेल. म्हणून श्रीरामचंद्रांचं जे स्थान आहे ते आम्हा हिंदूंच्या जीवनामध्ये म्हणजे एक असं ज्याला म्हणतो ना अमोघ अलौकिक असं स्थान आहे. अच्छा. आता तुम्ही अशी गुणवैशिष्ट्ये सांगताना प्रभू रामांची रामराज्याविषयी बोललात. हा. आजही आपण म्हणतोय रामराज्य येऊ दे. म्हणजे आता रामाचं मंदिर तर आपल्या देशात स्थापन झालेलं आहे इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर. बरोबर. मग ते रामाचं राज्यही येईल का? आणि ते राज्य यायचं असेल तर आत्ताच्या राजकर्त्यांनी नेमके रामाचे काय गुण घेतले पाहिजे आणि प्रजेनं ते कसं स्वीकारलं पाहिजे, म्हणजे प्रजेने कसं वागलं पाहिजे हे रामराज्यामध्ये? अगदी बरोबर. म्हणजे छान तुम्ही प्रश्न विचारलात की रामाचं राज्य, रामराज्य येण्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे. एक सगळ्यात महत्वाचं काय आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं, की प्रभू श्रीरामचंद्र हे स्वतः साधना करत होते, अखंड शिवाचा नामजप करत होते. आजच्या राज्यकर्त्यांनी काय करायला हवं की साधना करायला हवी. आता जे आपण प्रभू श्रीरामचंद्राचे जे गुण बघितले ना, तर आपला राज्यकारभार हा सर्वच राज्यकर्त्यांनी आदर्श करायला हवा. अच्छा. आज जे आम्ही म्हणतो की आमच्याकडे रामराज्य यायला पाहिजे, याचा अर्थ काय तर आमच्याकडे रामराज्य नाही आहे. मग जे जे काही आज आमच्याकडे दुर्गुण आहेत, जे काही आमच्याकडे आज वाईट चुकीच्या व्यवस्था आमच्या समाजामध्ये आलेल्या आहेत, जसं की भ्रष्टाचार आहे, जसं की स्वैराचार आहे, हे सगळं आज आमच्या राज्यकर्त्यांनी थांबवायला पाहिजे. रामराज्याचा किंवा प्रभू श्री रामचंद्रांचा अभ्यास जो आहे हा आमच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी आज करायला हवाय. तो जर आज केला आणि त्याप्रमाणे जर त्यांनी स्वतःमध्ये गुण आणले तर निश्चितच आज जे रामराज्य आहे ते रामराज्य आपल्यामध्ये येईल, स्वतःमध्ये येईल. आणि यथा राजा तथा प्रजा म्हटलेलं आहे. राजाने जर सुधारणा केली तर प्रजेमध्ये सुधारणा होते. त्याचबरोबर महाभारतामध्ये ना एक असा पण अर्थाचा श्लोक आहे की प्रजेच्या योग्यतेप्रमाणे प्रजेला राजा मिळतो. रामराज्याच्या वेळी राजा धर्माचरणी होता, सात्विक होता, पण प्रजा सुद्धा धर्माचरणी होती आणि प्रजा पण सात्विक होती. रामराज्याच्या वेळी रामराज्याचं वर्णन आजही आपल्याला रामायणामध्ये काय आढळतं की कुठेही चोरामाऱ्या नव्हत्या, खून किंवा महिलांवर अत्याचार असं कुठेही घडत नव्हतं. रामराज्यामध्ये सर्व प्रजा ही सुखी आणि संपन्न होती. एखादी स्त्री भर रात्री 12 वाजता सुद्धा अंगभर दागिने घालून अरण्यातून सुद्धा जाऊ शकत होती. हे रामराज्याचं वर्णन केलं जात आहे. आज अशी स्थिती आहे का? आज अशी स्थिती नाहीये. अशी स्थिती येण्यासाठी प्रजेला काय करावं लागेल? ज्याप्रमाणे राजाचे कर्तव्य आहेत की प्रभू श्री रामचंद्रांप्रमाणे राजाला राज्य करावं लागेल, त्यांचा आदर्श घेऊन राज्य करावं लागेल, त्याचप्रमाणे प्रजेलाही काय करावं लागेल तर स्वतः साधना करावं लागेल. साधना करून सात्विक व्हावं लागेल, धर्माचरण करावं लागेल. जेव्हा प्रजा धर्माचरणी असेल, सात्विक असेल, प्रजा जेव्हा धर्मपालन करेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वत्र प्रजेमध्ये पण रामराज्य येईल आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा रामराज्याला वेळ लागणार नाही. प्रभू रामचंद्रांचे हे जे एक राजा म्हणून जे गुण होते प्रजा सांभाळण्याचे, ते आत्ताच्या राजकारण्यांच्या मध्ये अजिबातच बघायला मिळत नाहीत. मग ते किती जरी अभ्यास केला तरी त्या स्तरावरती आत्ताचे राजकारती पोहोचतील का, किंवा त्यांनी किमान काय केलं पाहिजे? म्हणजे ह्याच्यामध्ये ना आता तुमचा प्रश्न एक हा म्हणजे खूप सुंदर दिशेने प्रश्न गेलाय. आपण पुन्हा एकदा रामायण काळातलंच एक ह्याच्यामध्ये बघूया की वाल्या जो दरोडेखोर होता पूर्वी, त्यांनी अनेक पापं केली होती. नारद मुनीने त्यांना सांगितलं की तू ही पापं कुणासाठी करतोयस? त्यांनी सांगितलं कुणासाठी करतोय तर माझ्या मुलांसाठी करतोय, पत्नीसाठी करतोय. त्यांनी सांगितले जाऊन त्यांना विचारून ये की ते तुझ्या पापात सहभागी आहेत का. बरोबर. त्यांनी नकार दिला. त्यांनी काय सांगितलं, पापं तुमचे आहेत, तुम्ही करताय. मग त्यांनी नारद मुनींना विचारलं वाल्या कोळ्यांनी की आता मी काय करू? त्यांनी सांगितलं की रामाचा जप कर, रामाचा जप कर
तुझा जे काही पाप आहे ती पाप नष्ट होतील. आणि त्यांनी रामनामाचा जप केला आणि वाल्मिकी ऋषी आपल्याला मिळाले. बरोबर. मग ह्याच कथेमध्ये आज या तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण आहे. कारण राम नाम जे आहे ना, रामचरित मानसमध्ये पण सांगितलं की राम नामामध्ये एवढी ताकद आहे की विष्णू सहस्त्रनाम जे आहे ना त्याची एवढी ताकद एका रामनामामध्ये आहे. मग आमच्या राज्यकर्त्यांनी पण आज जर का रामाचं नाम घेतलं तर कसं असतं, आपण जेव्हा एखाद्या देवतेचं नाम घेतो तेव्हा त्या देवतेची जी तत्व आहेत ना ती तत्व आपल्यामध्ये यायला प्रारंभ होतो. मग जर खरोखरच तो भाव ठेवून देवाला शरण जाऊन राज्यकर्त्यांनी साधना केली तर का बरं त्यांच्यामध्ये ते तत्व नाही येणार? निश्चित येईल. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आज आपण बघतो ना की जे राज्यकर्ते आहेत की जे खरोखर साधना करतायत तर त्यांच्यामध्ये कुठेतरी थोडीफार तरी ती सात्विकता आहेच ना. पण पण त्यासाठी आपल्याला पण राज्यकर्त्यांनी साधना करायला हवी. निश्चितच रामराज्याला वेळ लागणार नाही. अच्छा. मग आपण एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एवढं भव्य दिव्य अयोध्येमध्ये राम मंदिर उभं केलं. नुसतंच मंदिर उभं करून आणि त्या रामाची पूजा करून रामराज्य येणार नाही, तर ती रामाची प्रभू रामचंद्रांची जी काही राजकीय त्याचा दृष्टिकोन होता, राज्यकारभाराचा जो व्यापक दृष्टिकोन होता, तो राजकारण्याने अंगीकारावा असं तुमचं थोडक्यात मत आहे. अगदी बरोबर. म्हणजे शांत, संयम, धीट ही जी सगळी प्रभू रामचंद्राचे गुण आहेत ना, म्हणजे त्यांनी रावणावरती जेव्हा ते समुद्राच्या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी समुद्राला प्रार्थना केली की तू बाजूला हो म्हणजे मला लंकेत जाता येईल. समुद्राने वाट दिली नाही. वाट दिली नाही म्हणतात एका क्षणी त्यांना पण क्रोध अनावर झाला आणि त्यांनी समुद्रावर चालवायला बाण घेतला. म्हणजे काय की संयम आणि शांतपणा हा हवाच आहे, पण त्याचबरोबर आपल्या सामर्थ्याचं पण जे प्रदर्शन प्रभू श्रीरामचंद्रांनी घडवलंय तर ती सुद्धा वृत्ती आपल्या राज्यकर्त्यामध्ये असणं आवश्यक आहे. अगदी खूप लांब नको जायला, 350-400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे हिंदवी स्वराज्य होतं ते काय होतं? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कोण होतं? ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रच. मग आपण जर तो आदर्श जर घेतला आणि त्याप्रमाणे आपण जरी वागलो ना तरी सुद्धा आजच्या काळामध्ये रामराज्य येणं हे फार काही कठीण नाहीये. नक्कीच येऊ शकतं. म्हणून त्यासाठी दोघांची कर्तव्य आहेत, राजाचीही कर्तव्य आहेत आणि प्रजेचीही कर्तव्य आहेत. तुम्ही जसं आता म्हटलात की राम मंदिर स्थापन झालेलं आहे, म्हणजे कुठेतरी राम राज्याच्या दिशेला आज आपण चाललेलो आहोत. अनेक संतांनी सांगितलं की येणारा काळ हा हिंदवी स्वराज्याचाच किंवा राम राज्यासम असलेल्या हिंदू राष्ट्राचाच काळ असणार आहे. पण हे जरी सत्य असलं तरी एक नागरिक म्हणून, एक हिंदू म्हणून आपली जी कर्तव्य आहे की केवळ देवदर्शन घेणं हे आपलं कर्तव्य नाहीये, तर त्याच्या पुढे जाऊन देवाचे गुण आपल्यामध्ये जर उतरवायचे तर त्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल. आपल्याला हिंदू धर्म समजून घेऊन धर्माचरण करावं लागेल. जेव्हा समाज साधना करायला लागेल ना तेव्हा समाज काय करेल तर राज्यकर्ता निवडून देताना सात्विक राज्यकर्ता निवडून देईल ना. आणि म्हणून समाजाने पण हे कार्य करायला पाहिजे आणि राजाने म्हणजे आजच्या राज्यकर्त्यांनी पण हे जर कार्य केलं तर निश्चितच प्रभू श्री रामचंद्रांचं जर आपण अवलोकन केलं, आपण त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला तर तोच ह्या आजच्या जीवनामध्ये आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. एका राम राज्याकडे निश्चितच पुढे घेऊन जाईल. एका आदर्श राजाला आपण आज देव मानतो, प्रभू श्री रामचंद्र मानतो. बरोबर. तर आता आपण देव मानल्यानंतर त्याची आपण मंदिरामध्ये त्याची मूर्ती प्रतिष्ठापना सुद्धा केलेली आहे. तर आता आपण देव म्हणून नेमकी त्याची कशा पद्धतीनं पूजा केली पाहिजे? रामनवमीच्या निमित्तानं दर्शकांना काय सांगाल की नेमकी ती राम पूजा, श्रीराम पूजा कशी असते? आपण त्या कशा पद्धतीनं देवाला प्रदक्षिणा घालाव्यात, कशा पद्धतीनं आरती करावी, कशा पद्धतीनं त्याला ओवाळावं किंवा ह्याविषयी काय अध्यात्मात काय आध्यात्मिक दृष्टिकोनात तुम्ही काय सांगा? बरोबर. धर्मशास्त्र काय सांगतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तसं प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आहे तर तिथे पंचोपचारे किंवा षोडशोपचारे आपण पूजा करू शकतो. आता प्रभू श्रीरामचंद्रांना जे गंध लावायचं आहे तर अनामिका जी आहे, कळंगडीच्या बाजूचं बोट अनामिका, तर या अनामिकाने या बोटाने प्रभू श्रीरामचंद्रांना गंध लावायचंय. त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांना हळद आणि कुंकू व्हायचंय. सुरुवातीला हळद आणि नंतर कुंकू. आता हे वाहताना कसं व्हायचंय तर आपला जो अंगठा आणि अनामिका ही जी मुद्रा आहे ते ह्या चिमटीत पकडून आपल्याला हळद आणि कुंकू व्हायचंय. आता ह्याचा लाभ काय होतो
तर ह्या मुद्रेने काय होतं, तर व्यक्तीचं जे अनाहत चक्र आहे, छातीच्या पोकळीच्या मध्यभागी जे अनाहत चक्र आहे, तर ते अनाहत चक्र हे जागृत होतं. आणि अनाहत चक्र जागृत झालं की व्यक्तीच्या किंवा पूजकाचा त्या देवतेबद्दलचा भाव आणि भक्ती ही जागृत होते. म्हणजे आपलं हे जे धर्मशास्त्र आहे हे इतकं सखोल आहे की आपण ह्याप्रमाणे जर पूजा केली तर आपली पूजा पूर्ण होईल. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांना जी आपण फुलं वाहतो, तर ती फुलं वाहताना कुठली व्हायची, तर त्याच्यामध्ये केवडा आहे, त्याच्यामध्ये चंपा आहे, जाई आहे. ह्याची जी फुलं आहेत, तर जुई आहे, ती फुलं ही प्रभू श्रीरामचंद्रांना त्यांची व्हायची आहेत. कारण या फुलामध्ये वातावरणातलं रामतत्व ग्रहण करण्याची क्षमता अधिक प्रमाणामध्ये असते. प्रभू श्रीरामचंद्रांना आपण जी उदबत्ती ओवाळतो ती सुद्धा चंपा, केवडा, जाई, अंबर, वाळा ह्या ज्या वासांच्या उदबत्त्या आहेत, त्या उदबत्त्यांनी आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांना ओवाळायचंय. सुरुवातीच्या टप्प्याला आपण प्राथमिक अवस्थेमध्ये असतो, तेव्हा आपण ज्या 2 उदबत्त्या त्या 2 उदबत्त्यांनी ओवाळायचे. नंतर आपण साधनेच्या थोड्याशा पुढच्या अवस्थेला गेलो की आपण एका उदबत्तीने ओवाळून चालतं. हे ओवाळताना घड्याळाच्या काठीच्या दिशेने 3 वेळा आपल्याला एक ओवाळायचे. प्रदक्षिणा घालताना प्रभू श्री रामचंद्रांना 4 किंवा 4च्या पट्टीमध्ये प्रदक्षिणा घालतात. त्याचं कारण काय, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत. एक म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर हे जे 4 आश्रम आहेत ना, ह्या 4ही आश्रमांमधून प्रभू श्री रामचंद्र जे आहेत तर ते अत्यंत आदर्श जीवन जगलेले आहेत. आणि हे 4ही आश्रमांमधनं आदर्श जीवन कसं जगावं त्याचा पाठच त्यांनी आपल्याला घालून दिलेला आहे. म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांना प्रदक्षिणा घालताना सुद्धा त्या 4 किंवा 4च्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना काय करायचंय, तर एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की पुन्हा एकदा प्रभू श्रीरामचंद्रांना नमस्कार करायचा आणि मग दुसरी प्रदक्षिणा घालायची. अशा प्रकारे 4 किंवा 4च्या पटीत प्रदक्षिणा घालायच्या. प्रभू श्रीरामचंद्रांना फुलं वाहताना सुद्धा 4 किंवा 4च्या पटीत फुलं व्हायची. फुलं वाहताना देठ हा देवाकडे ठेवून आपल्याला फुलं व्हायची. रांगोळी काढताना सुद्धा आपल्याला काय करायचंय, तर सात्विक रांगोळी काढायची. यासाठी सनातन संस्थेचा सात्विक रांगोळ्या हा ग्रंथ आहे, हा आपण बघू शकता. प्रभू श्रीरामचंद्रांच्या वेळी आरती जी आहे ती आरती प्रभू श्रीरामचंद्रांचीच करायची आहे. आणि पाळणा आहे हा सुद्धा रामाचा पाळणा गायचा आहे. रामाचा पाळणा आणि रामाची आरती ही आपल्याला सनातन संस्थेचे जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट sanatan.org ह्याच्यावरती उपलब्ध आहे. आपण ते ऐकू शकता, त्याप्रमाणे आपण म्हणू शकता. त्याचप्रमाणे सनातन संस्थेचा श्री रामरक्षा हा ग्रंथ पण आहे, याच्यामध्ये अर्थासहित रामरक्षा दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण रामाचं पूजन करायचंय. त्या दिवशी प्रसाद म्हणून सुंठवड्याचा प्रसाद असतो, तर तो सुंठवड्याचा प्रसाद त्या दिवशी भक्तिभावाने ग्रहण करायचा आहे. हे आपण केलं तर आपल्याला निश्चित लाभ होईल. आणि ते झाल्यावर सगळ्यात महत्वाचं काय, तर आपल्याला दिवसभर जेवढा शक्य होईल तेवढा श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप मनोभावे करण्याचा प्रयत्न करायचा. नक्कीच आज तुमच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासूनच म्हणजे आतापर्यंतच्या म्हणजे त्यांच्या कार्यापासून ते आताच्या राजकारण्यांनी कसा त्यांचा आदर्श घ्यावा इथपर्यंतचा सगळा प्रवास तुम्ही ओलवडून दाखवलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. आता शेवटी जाता जाता आमच्या दर्शकांना रामनवमीच्या निमित्तानं अजून काय सल्ला द्याल किंवा कशा पद्धतीनं त्यांनी रामनवमी, आता हे तुम्ही सांगितलंय सगळं, शेवटी तुम्ही जाता जाता आमच्या दर्शकांना काय आवाहन कराल? दर्शकांना मी हेच आवाहन करेन की प्रभू श्रीरामचंद्रांप्रमाणे जे आपलं जीवन आहे तर ते आदर्श करण्याचा प्रयत्न करूया. अधिकाधिक श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप करूया. आपण आपल्या ग्रामदैवतामध्ये किंवा आपल्या ज्या रामाया देवळात जाऊ तर तिथे पण आपलं वागणं आदर्श आहे ना, आपल्या समाजामध्ये आपलं वागणं आदर्श आहे ना, तर तो पाहण्याचा प्रयत्न करूया. ते जर आपण खऱ्या अर्थाने केलं तर आपल्याला लाभ होईल. त्याचप्रमाणे रामराज्याच्या दृष्टिकोनातून आपण संघटित होण्याचा प्रयत्न करूया. कारण कलियुग आहे, कलियुगामध्ये एक वचन काय आहे, तर संघटनेतच शक्ती आहे. तर आपण सगळेजण संघटित होऊया. आज आपण पाहताय की आजची जी समाजाची स्थिती कशी आहे, एकीकडे सगळं जगच 3ऱ्या महायुद्धाकडे चाललेलं आहे. तर ह्या काळामध्ये ईश्वराची भक्ती जी आहे ती करणं आवश्यक आहे. कारण देवाचं वचनच आहे की नमे भक्त प्रणश्यती, मी माझ्या भक्ताचं रक्षण हे करतोच. आणि भगवंताने वेळोवेळी
अवतार घेऊन आपल्याला दाखवलेलंच आहे. तर आपण सगळ्यांनीच भक्त बनूया, यासाठी प्रभू श्री रामचंद्रच आपल्या सगळ्यांना भक्ती देवोत, बुद्धी देवोत, शक्ती देवोत असे मी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणीच प्रार्थना करतो. या संदर्भात आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर खाली तळपट्टीवरती एक नंबर आपल्याला दिसेल. या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करून या व्यतिरिक्त काही प्रश्न आपले असल्यास ते आपण विचारा. आपल्या सर्व आर न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा श्री रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि गुरुचरणी माझ्या वाणीलाही विराम देतो. नमस्कार.